नमस्कार मित्रांनो, शरद पौर्णिमा जी चंद्राच्या रात्रींपैकी सर्वात विशेष मानली जाते. दरवर्षी एक अनोखा धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व घेऊन येतो. यावर्षी 6 ऑक्टोबरला सोमवारच्या दिवशी येणारी ही शरद पौर्णिमा फक्त आपल्या सौंदर्याने सर्वांना मंत्रमुग्ध करणार नाही, तर एक दिव्य संयोग घेऊन येणार आहे. महालक्ष्मीच्या कृपेमुळे 12 राशींमधील 4 राशींचे भाग्य झळकणार आहे. होय मित्रांनो, ह्या 4 भाग्यवान राशींना या शरद पौर्णिमेच्या दिवशी लॉटरी लागू शकते आणि ह्या राशी धनधान्याने परिपूर्ण होणार आहे. स्वतः धनाची देवी महालक्ष्मी ह्या पौर्णिमेच्या रात्री या 4 राशींच्या घरी आगमन करणार आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख, वेदना आणि अडचणी नाहीशा होतील आणि आनंद, सुख व समृद्धीचा वर्षाव होईल. आता या 4 राशींच्या जीवनात महालक्ष्मीच्या आशीर्वादाने अमाप आनंद येणार आहे, ज्याच्यामुळे त्यांचे नशीबच बदलून जाईल. पण प्रश्न असा, या 4 भाग्यवान राशी कोणत्या आहे ज्यांच्यावर 6 ऑक्टोबरच्या शरद पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मी योग तयार होतोय? होय, हे 4 राशीचे लोक त्या दिवशी मालामाल होणार आहेत. असं म्हणावं की आता स्वतः विधाताही त्यांना श्रीमंत होण्यापासून रोखू शकत नाही. या शरद पौर्णिमेच्या दिवशी या 4 राशी करोडपती होण्याच्या मार्गावर असतील. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला ह्याच 4 भाग्यशाली आणि धनवंत राशींविषयी सांगणार आहोत. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि एकही क्षणही चुकू नका. सुरुवात करण्यापूर्वी महालक्ष्मीचे खरे भक्त असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा जय महालक्ष्मी नक्की लिहा, जेणेकरून माता लक्ष्मी यांचा थेट आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल, ज्याच्यामुळे देवीचा आशीर्वाद थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि शक्य तितका व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात शेअर करा. आता थोडं जाणून घेऊया शरद पौर्णिमेचे महत्त्व आणि मुहूर्त काय आहे. दरवर्षी प्रत्येक पौर्णिमा खास असते, पण शरद पौर्णिमेला विशेष स्थान दिले गेले आहे. या दिवशी व्रत ठेवण्याचा नियम आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते. तसेच आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला चंद्रदेवाची ही उपासना केली जाते. यावर्षी शरद पौर्णिमा 6 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. पौर्णिमेच्या शुभ मुहूर्त रात्री 12:23 पासून सुरू होऊन दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 ऑक्टोबर सकाळी 9:16 पर्यंत राहील. चंद्रदर्शनानंतर व्रत सोडले जाते. या दिवशी चंद्रोदय सायंकाळी 5:23 वाजता होईल. लक्ष्मी पूजेच्या सर्वात शुभ वेळ रात्री 11:15 ते 12:34 असा असेल. असं मानलं जातं की शरद पौर्णिमेच्या रात्रीचा चंद्र इतर कोणत्याही रात्रीपेक्षा अधिक तेजस्वी असतो आणि त्याचे ते दिव्य तेज या 4 राशींच्या नशिबात सोनेरी उजेड आणणार आहे. असं सांगितलं जातं की शरद पौर्णिमेच्या दिवशी रावण स्वतःच्या नाभीवर आरशातून चंद्रप्रकाश परावर्तित करून घेत असे, ज्याच्यामुळे त्याला पुन्हा तारुण्य प्राप्त होत असे आणि त्याची ऊर्जा वाढत असे. धार्मिक मान्यतेनुसार शरद पौर्णिमेच्या रात्री देवी महालक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करतात. असं म्हणतात की या दिवशी जो व्यक्ती धनाची देवी महालक्ष्मी यांची भक्ती भावाने पूजा करतो त्यावर देवीची कृपा वर्षाव स्वरूपात होते. या रात्रीचे सौंदर्य हे विलक्षण असतं. असं मानलं जातं की शरद पौर्णिमेच्या रात्री आकाशातून अमृतावर्षाव होते, म्हणून लोक त्या रात्री दूध, भात, खीर बनवून चांदीच्या भांड्यात ठेवतात आणि ते भांडे खुले आकाशाखाली ठेवतात, जेणेकरून त्यावर चंद्र किरणांचा स्पर्श होईल. सकाळी स्नानानंतर त्या खिरीचे सेवन केलं जातं. ही कृती अमृत प्राप्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. आता बोलूया त्या 4 भाग्यशाली राशींबद्दल ज्यांच्या आयुष्यात या शरद पौर्णिमेच्या दिवशी एक दुर्लभ महालक्ष्मी योग तयार होतोय. या दिव्य योगामुळे या राशींवर धनवर्षाव होणार आहे. त्यांचे भाग्य इतके तेजस्वी होणार आहे की स्वतः विधाताही त्यांना थांबवू शकणार नाहीत. या 4 राशींच्या लोकांना या पौर्णिमेच्या दिवशी करोडपती होण्याची संधी लाभणार आहे. चला तर मग जाणून घेऊया
त्या 4 राशी कोणत्या आहेत ज्यांच्यावर महालक्ष्मी अत्यंत प्रसन्न असूनही दोन्ही हातांनी धन आणि सौभाग्याची वर्षा करणार आहे? मित्रांनो, आपण सर्वजण जाणतो की महालक्ष्मी ही धनाची देवी आहे. सनातन धर्मातील शास्त्र आणि पुराणांमध्ये असं वर्णन आहे की ज्याच्यावर महालक्ष्मीची कृपा होते त्याच्या आयुष्यात कधीच धन किंवा वैभवाची कमतरता राहत नाही. पण हेही जाणून घ्या की महालक्ष्मीचा स्वभाव अत्यंत चंचल मानला जातो. धनदेवी एका ठिकाणी जास्त काळ थांबत नाही आणि म्हणूनच माणसाच्या आयुष्यात धनाचे चढउतार सतत येत असतात. लोक देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय करून पूजन आणि व्रत करतात. आजच्या काळात तर माणसाला सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आर्थिक तंगी. याशिवाय ग्रहांच्या स्थितीमुळे आयुष्यात चढ उतार होत राहतात. म्हणूनच मानव नेहमी आपल्या भविष्याबद्दल उत्सुक असतो आणि यावेळेस एक विशेष महायोग तयार होत आहे ज्यामध्ये माता लक्ष्मी 12 राशींमधून 4 राशींवर अतिशय प्रसन्न झाल्या आहेत. त्या राशींवर आता देवीची कृपादृष्टी प्रखरतेने पडणार आहे. जसं आपण सर्वजण जाणतो, ग्रह नक्षत्रांची चाल माणसाच्या आयुष्यावर थेट परिणाम करते. कधी काही ग्रह आनंद देतात तर कधी काही अडचणी आणतात. पण यावेळी योग असा आहे की माता लक्ष्मी या 4 राशींवर विशेष कृपा करणार आहे. होय मित्रांनो, या 4 राशींचे नशीब आता चमकणार आहे. त्यांच्या आयुष्यात धन, सुख आणि अपार आनंदाची वर्षा होणार आहे. म्हणूनच मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आजच्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये तुमची राशी असू शकते. व्हिडिओमध्ये पहिली राशी बघण्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये सर्वप्रथम तुमची राशी सांगा. आणि त्या 4 भाग्यशाली राशींमधील पहिली रास म्हणजे मेष रास. मेष राशीच्या जातकांच्या कुंडलीत सध्या एक अत्यंत शक्तिशाली महालक्ष्मी योग तयार होत आहे जो त्यांना मोठी यश, संपत्ती आणि मानसन्मान देणार आहे. हा असा दुर्मिळ संयोग आहे जो केवळ काही वेळातच घडतो आणि यावेळी माता लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे तुमचं भाग्य अत्यंत उत्तम राहणार आहे. लवकरच तुम्ही अशा व्यक्तीला भेटणार आहात ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा पूर्णपणे बदलून जाईल. हो मित्रांनो, आता तुमच्या जीवनात सुख सुविधांचा योग सुरू होणार आहे. महालक्ष्मीच्या कृपेने तुमच्या नशिबात असा बदल होईल की आता तुम्हाला प्रत्येक ठिकाणावरून फक्त लाभच लाभ मिळणार आहे. ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना व्यापार आता दुप्पट चौपट वाढणार आहे. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला आर्थिक प्रगती मिळेल आणि जे लोक नोकरी करतात किंवा नोकरीच्या शोधात आहे त्यांना मनासारखी नोकरी, उच्च पद आणि वाढलेलं वेतन मिळणार आहे. मेष राशीच्या लोकांनो, महालक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला धनप्राप्तीच्या अनेक संधी मिळतील. ज्यांना अपत्य प्राप्तीची इच्छा आहे त्यांनाही देवीच्या आशीर्वादाने लवकरच अपत्य सुख मिळणार आहे. म्हणूनच असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की महालक्ष्मीच्या आशीर्वादामुळे मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात आता फक्त आनंद, यश आणि समृद्धी येणार आहे. देवी स्वतः तुमची झोळी सुख समृद्धीने भरून टाकणार आहे आणि तुमचे आयुष्य बदलणार आहे. पुढील राशी बघण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची राशी लगेचच लिहा. आता या यादीतील पुढची भाग्यवान रास आहे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांनो, महालक्ष्मी तुमच्या जीवनात एक मोठा परिवर्तनाचा काळ घेऊन येत आहे. तुमच्यासाठी आता काळ अत्यंत शुभदायी आणि फलदायी ठरणार आहे. देवीच्या कृपेने तुम्हाला अनेक प्रकारे धनलाभ होतील. कन्या राशीच्या लोकांनो, महालक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे आणि तुमच्या आयुष्यात आनंद, स्थैर्य आणि सुख घेऊन येणार आहे. तुम्ही आता तुमच्या सर्व अडचणींवर मात करून आपल्या जीवनात यश आणि समाधान प्राप्त कराल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढेल आणि जे लोक नोकरी करतात त्यांना अत्यंत आनंददायी बातमी मिळणार आहे. उच्च पद, बढती किंवा वेतनवाढ यांच्या स्वरूपात महालक्ष्मीच्या आशीर्वादामुळे कन्या राशीच्या लोकांना आयुष्यात आता खुशी यांचा वर्षाव होणार आहे. देवी तुमच्या आयुष्यात समृद्धी, यश आणि अपार धनलाभ घेऊन येत आहे. आता तुमच्या जीवनात येणाऱ्या ह्या परिवर्तनाने तुमचं संपूर्ण आयुष्य आनंदाने आणि वैभवाने उजळून जाणार आहे. हो मित्रांनो, या यादीतील पुढची रास आहे मकर रास. मकर राशीच्या लोकांनो,
महालक्ष्मीची कृपा दृष्टी तुमच्यावर कायम राहणार आहे। याच कारणामुळे तुम्ही ज्या कार्यामध्ये यश मिळवू इच्छिता ती सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील। अनेक वर्षांपासून अडकलेली तुमची कामं आता पूर्णत्वास जातील। जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते पैसे परत मिळवण्याची पूर्ण शक्यता आहे। तुम्ही सर्व कर्जातून मुक्ती होण्यातही यशस्वी ठराल। तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल। समाजात तुमचा मान सन्मान वाढेल। महालक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील। व्यवसायात अचानक धनलाभ होईल आणि तुमच्या घरात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील। मकर राशीच्या लोकांनो, महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील, परंतु तुमच्या उग्र स्वभावावर नियंत्रण ठेवणं तुमच्यासाठी चांगलं ठरेल। आता ह्या यादीतील पुढची रास म्हणजे कुंभ रास आहे। कुंभ राशीच्या लोकांनो, महालक्ष्मी आता तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे। त्यांच्या कृपेने तुमच्या घरात सुख समृद्धी आणि धनवृद्धी होईल। तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होणार आहे। लवकरच तुम्ही एखादं नवं काम सुरू करू शकता आणि त्यात तुम्हाला यश मिळेल। तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि घरात शांती नांदेल। जे लोक व्यवसाय करतात त्यांना मोठा नफा मिळेल। त्यांच्या व्यापार दुप्पट चौपट वाढेल आणि जे लोक परदेशात जाऊन नोकरी किंवा शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहत आहे त्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल। महालक्ष्मीच्या कृपेने तुमची सर्व कामं आता सुलभतेने आणि यशस्वीरित्या पूर्ण होतील। वर्षानुवर्ष अडकलेली कामं आता पूर्ण होतील। तुम्हाला सर्वत्र लाभच होणार आहे। महालक्ष्मीची प्रचंड कृपा तुमच्यावर राहणार आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की तुमच्यावर आता लॉटरी लागण्यासारखा लाभ आहे। कुंभ राशीच्या लोकांनो, देवीच्या कृपेने तुम्हाला अनेक प्रकारचे धनलाभ आणि यश मिळणार आहे। तुमच्या आयुष्यात मोठा बदल आणि आनंदाचा काळ येणार आहे, ज्याच्यामुळे तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही। आता या यादीतील पुढची रास म्हणजे सिंह रास आहे। सिंह राशीच्या लोकांनो, महालक्ष्मीच्या कृपेने तुमच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे। ह्या काळात जबरदस्त योग सहयोग निर्माण होत आहे, जे तुमच्यासाठी अतिशय लाभदायी ठरणार आहे। या काळात तुमच्या एखाद्या अशा व्यक्तीची भेट होऊ शकते जी तुमच्या जीवनाची दिशा पूर्णपणे बदलून टाकेल। तुमच्या आयुष्यात आता आनंद आणि सुख सुविधांचा योग सुरू होणार आहे। महालक्ष्मी तुमच्यावर विशेष कृपा दृष्टी ठेवणार आहे। तुमच्या नशिबात असा बदल होईल की तुम्हाला सर्व ठिकाणाहून लाभच लाभ मिळेल। तुम्ही परदेशात जाऊन व्यवसाय किंवा शिक्षण घेऊ शकता, म्हणजेच तुम्ही ज्या परदेश गमनाचे स्वप्न बघत होता ते स्वप्न आता पूर्ण होऊ शकतं, कारण या काळात तुमचं भाग्य तुमच्या बाजूने असेल। हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि यशस्वी ठरणार आहे। तुमच्या कुंडलीतील सध्या प्रबळ योग निर्माण होत आहे, जे तुम्हाला धन, यश आणि समृद्धीच्या नव्या उंचीवर घेऊन जातील। मित्रांनो, या होत्या या भाग्यशाली राशी। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।